तर विद्यार्थ्यांनो एका नव्या स्पेशल आणि फ्रेश या सुपर क्लासमध्ये सर्वांचे स्वागत आहे. सुपर क्लासमध्ये आज म्हणजेच 26 ऑगस्ट रोजी झालेले शिफ्ट 1, शिफ्ट 2 आणि शिफ्ट 3 मधील जी के क्वेश्चन्स, मराठी व्याकरण क्वेश्चन तसेच इंग्लिशचे क्वेश्चन्स आपण या सुपर क्लासमध्ये उत्तरासहित पाहणार असल्याकारणास्तव सर्वांनी सुपर क्लासला सुरूपासून शेवटपर्यंत नक्कीच पाहायचं आहे विद्यार्थ्यांनो. आणि मी आपल्यासाठी 15,000 पेक्षा जास्त तलाठी भरतीचे जी के क्वेश्चन्सचे ई बुक बनवलेले आहे. या ई बुकच्या बाहेरचा आपल्याला एकही परीक्षेमध्ये जी के क्वेश्चन्स येणार नाही. 100% याची खात्री देतो विद्यार्थ्यांनो. आणि त्या कारणास्तव या ई बुकला जे विद्यार्थी इच्छुक असतील घेण्यासाठी तर त्यांच्यासाठी या ई बुकचा लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे. एक वेळेस नक्कीच चेक करायचं आहे. सुपर क्लासला सुरुवात करूया. सर्वात पहिला प्रश्न पाहूया. प्रश्न असा आहे, ऊडचा खलिता हा अहवाल कोणत्या वर्षी करण्यात आलेला आहे? ऊडचा खलिता हा अहवाल कोणत्या वर्षी झालेला आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 राहील 1854 या वर्षी ऊडचा खलिता अहवाल झालेला आहे. पुढचा प्रश्न पाहूया. वावटळ या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोणते व्यक्ती आहेत? कोणते पुस्तक आहे? वावटळ पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोणते व्यक्ती आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 राहील विद्यार्थ्यांनो व्यंकटेश माडगुळकर हे वावटळ पुस्तकाचे लेखक आहेत. पुढचा प्रश्न पाहूया. श्वेतपत्रे खालीलपैकी कोणत्या व्यक्तींनी लिहिलेली आहेत ते सांगायचं आहे. श्वेतपत्रे खालीलपैकी कोणत्या व्यक्तींनी लिहिलेली आहेत? तर विद्यार्थ्यांनो ऑप्शन क्रमांक 2 राहील गोपाळ हरी देशमुख यांनी श्वेतपत्रे लिहिलेली आहेत. पुढचा प्रश्न पाहूया. या ठिकाणी अलीवर्दी खान यांचा मृत्यू खालीलपैकी कोणत्या वर्षी झालेला आहे? कोणाचा? अलीवर्दी खान यांचा मृत्यू कोणत्या वर्षी झाला आहे? तर विद्यार्थ्यांनो ऑप्शन क्रमांक 4 राहील 1757 या वर्षी जे आहे अलीवर्दी खान यांचा मृत्यू झालेला आहे. पुढचा प्रश्न पाहूया. बंगालचा पहिला गव्हर्नर जनरल खालीलपैकी कोणता व्यक्ती होता ते सांगायचं आहे. बंगालचा पहिला गव्हर्नर जनरल कोणता व्यक्ती होता? तर ऑप्शन क्रमांक आपल्यासमोर विद्यार्थ्यांनो 3 राहील लॉर्ड हेस्टिंग हा जो व्यक्ती आहे बंगालचा पहिला गव्हर्नर जनरल आहे. पुढचा प्रश्न पाहूया. संविधान सभेची मागणी सर्वप्रथम कोणत्या वर्षी करण्यात आलेली होती? कोणत्या सभेची विद्यार्थ्यांनो? संविधान सभेची सर्वप्रथम मागणी कोणत्या वर्षी झाली होती? तर ऑप्शन क्रमांक 2 राहील 1934 या वर्षी संविधान सभेची सर्वप्रथम मागणी करण्यात आलेली होती. पाहूया पुढचा प्रश्न. ब्राह्मण या शब्दाचा समानार्थी शब्द आपल्याला ओळखायचा आहे. शब्द आहे ब्राह्मण, शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 राहील विप्र, भूदेव, द्विज हे सर्व जे शब्द आहेत ब्राह्मण शब्दाचे समानार्थी शब्द आहेत. आणि विद्यार्थ्यांनो परीक्षेमध्ये कोणते पर्याय होते ते माहीत नसल्याकारणास्तव या ठिकाणी मी तिन्ही समानार्थी शब्द ब्राह्मण शब्दाचे दाखवलेले आहेत. पुढचा प्रश्न पाहूया. गरुड या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे? शब्द आहे गरुड, शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 राहील वैनतेय, द्विजराज तसेच खजेंद्र हे सर्व जे आहे गरुड शब्दाचे एक समानार्थी शब्द आहेत. आणि याचाही तोच प्रॉब्लेम आहे जो याच्या पहिल्या क्वेश्चन्सचा होता विद्यार्थ्यांनो, लक्षात ठेवा. पाहूया पुढचा प्रश्न. ब्लाइट या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे? शब्द आहे विद्यार्थ्यांनो ब्लाइट शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 राहील कंकर, मोल्ड आणि तसेच मिलड्रेव हे जे सर्व शब्द आहेत ब्लाइट या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत. पर्याय कोणते परीक्षेमध्ये आले होते ते माहीत नसल्याकारणास्तव तिन्ही आपल्याला या ठिकाणी समानार्थी शब्द मी दाखवलेले आहेत विद्यार्थ्यांना, लक्षात घ्यायचं आहे. लश या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे? शब्द आहे लश, शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील ऑल ऑफ अबाव, म्हणजेच या ठिकाणी अबंडंट, प्रोफ्यूज तसेच टीमिंग हे सर्व लश शब्दाचे समानार्थी शब्द आहेत. पुढचा प्रश्न पाहूया. शाश्वत शब्दाचा विरुद्धार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे ते सांगायचं आहे. शब्द आहे शाश्वत, शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 राहील तरुण हा जो शब्द आहे शाश्वत शब्दाचा एक विरुद्धार्थी आहे. पुढचा प्रश्न पाहूया. विढारा पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोणते व्यक्ती आहेत? पुस्तक आहे विद्यार्थ्यांनो विढारा पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोणते व्यक्ती आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 राहील भालचंद्र नेमाडे विढारा पुस्तकाचे लेखक व्यक्ती आहेत. पुढचा प्रश्न पाहूया. महलवारी पद्धत कोणत्या वर्षी सुरू करण्यात आलेली होती? कोणती पद्धत विद्यार्थ्यांनो? महलवारी पद्धत ही कोणत्या वर्षी सुरू करण्यात आलेली होती? तर ऑप्शन क्रमांक आपल्यासमोर 2 राहील 1822 या वर्षी महलवारी पद्धत ही सुरू करण्यात आलेली होती. पुढचा प्रश्न पाहूया आपल्यासमोर काय आहे. 1991च्या जनगणनेनुसार लिंग गुणोत्तर किती होते ते सांगायचं आहे.
1991च्या जनगणनेनुसार लिंग गुणोत्तर हे किती होते? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील विद्यार्थ्यांनो. 1000 पुरुषांमागे स्त्रियांचे प्रमाण 972 एवढे, म्हणजेच 1991 वर्षी जे लिंग गुणोत्तर आहे ते हे होते. पुढच्या प्रश्न पाहूया. मूलभूत कर्तव्यामध्ये बदल करता येते का? हे जे आहे वाक्य कशा प्रकारचे आहे ते आपल्याला सांगायचं आहे. पर्याय आहेत होय, नाही, सांगता येत नाही. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. मूलभूत कर्तव्यामध्ये बदल करता येतो योग्य राहील. पुढचा प्रश्न पाहूया. खालीलपैकी कोणते वाक्य हे योग्य आहे ते सांगायचं आहे. खालीलपैकी कोणते वाक्य योग्य वाक्य आहे? वाक्य आहे विद्यार्थ्यांनो. 1907मध्ये काँग्रेसमध्ये फूट पडली होती. 1908मध्ये राष्ट्रीय काँग्रेस सभेचे ऐक्य. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील, म्हणजेच 1907 या वर्षामध्ये राष्ट्रीय काँग्रेसमध्ये फूट पडलेली होती. हे विधान एकदम बरोबर आहे. पुढचा प्रश्न पाहूया. संसदेने ITR कोणत्या महिन्याच्या अधिवेशनात मान्य केला होता ते सांगायचं आहे. संसदेने ITR खालीलपैकी कोणत्या महिन्याच्या अधिवेशनात मान्य केला होता? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. जून महिन्याच्या अधिवेशनामध्ये संसदेने ITR हा मान्य केलेला आहे. भारतातील सर्वात मोठी द्वीपकल्पीय नदी कोणती आहे? भारतातील सर्वात मोठी द्वीपकल्पीय नदी कोणती आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. गोदावरी ही नदी भारतातील सर्वात मोठी द्वीपकल्पीय नदी आहे. पुढचा प्रश्न पाहूया. खालीलपैकी कोणते एक इनपुट डिव्हाइस नाही ते सांगायचं आहे. खालीलपैकी कोणते इनपुट डिव्हाइस नाही? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. प्रिंटर हे या ठिकाणी इनपुट डिव्हाइस नसलेला पर्याय आहे. पुढचा प्रश्न पाहूया. लोकहितवादी नावाने खालीलपैकी कोणत्या व्यक्तीला ओळखले जात असते? कोणत्या नावाने? लोकहितवादी या नावाने खालीलपैकी कोणत्या व्यक्तीस ओळखले जाते? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील. गोपाळ देशमुख यांना लोकहितवादी नावाने ओळखले जात असते. पाहूया पुढचा प्रश्न. प्लासीच्या लढाईमध्ये ब्रिटिश सेनेचे नेतृत्व खालीलपैकी कोणी केलेले होते? प्लासीच्या लढाईमध्ये विद्यार्थ्यांनो ब्रिटिश सेनेचे नेतृत्व कोणत्या व्यक्तींमार्फत करण्यात आले होते? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. रॉबर्ट क्लाइव्ह यांच्यामार्फत प्लासीच्या लढाईमध्ये ब्रिटिश सेनेचे नेतृत्व हे करण्यात आलेले होते. महानायक या प्रसिद्ध कादंबरीचे लेखक कोणते व्यक्ती आहेत? कादंबरी कोणती आहे विद्यार्थ्यांनो? महानायक कादंबरीचे लेखक खालीलपैकी कोणते व्यक्ती आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील. विश्वास पाटील यांनी महानायक ही प्रसिद्ध कादंबरी लिहिलेली आहे. पुढचा प्रश्न पाहूया. वारणेचा वाघ या कादंबरीचे लेखक खालीलपैकी कोणते व्यक्ती आहेत? वारणेचा वाघ या कादंबरीचे लेखक खालीलपैकी कोणते व्यक्ती आहेत? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. अण्णाभाऊ साठे हे जे आहे वारणेचा वाघ या प्रसिद्ध कादंबरीचे लेखक आहेत. पुढचा प्रश्न पाहूया. भारतातील 4थ्या क्रमांकाचा सर्वात मोठा समुदाय किंवा जो समाज आहे कोणता आहे? भारतातील 4थ्या क्रमांकाचा सर्वात मोठा समुदाय विद्यार्थ्यांनो कोणता आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील. शीख समुदाय हा भारतातील 4थ्या क्रमांकाचा सर्वात मोठा समुदाय किंवा समाज आहे. पुढचा प्रश्न पाहूया. या ठिकाणी भारतीय राज्यघटनेमध्ये मूलभूत अधिकारांची संख्या किती आहे? राज्यघटनेमध्ये मूलभूत अधिकारांची एकूण संख्या किती आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील. 7 एवढी राज्यघटनेमध्ये मूलभूत अधिकारांची संख्या आहे. पुढचा प्रश्न पाहूया. NCRF हे धोरण खालीलपैकी कशाशी संबंधित आहे? कोणते? NCRF हे धोरण खालीलपैकी कशाशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. शिक्षणाशी संबंधित असलेले NCRF हे एक धोरण आहे विद्यार्थ्यांनो. पुढचा प्रश्न पाहूया. ड्युरँड कप 2023 ही कोणत्या क्रमांकाची आवृत्ती होती ते सांगायचं आहे. ड्युरँड कप 2023 ही कोणत्या किंवा कितव्या क्रमांकाची आवृत्ती होती? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. 132व्या क्रमांकाची ड्युरँड कप 2023ची आवृत्ती होती. पुढचा प्रश्न पाहूया. एस म्हणजेच ऑल इंडिया सर्वे ऑन हायर एज्युकेशन हा सर्वे कोणत्या वर्षापासून सुरू झालेला आहे? एस म्हणजेच ऑल इंडिया सर्वे ऑन हायर एज्युकेशन हा कोणत्या वर्षापासून सुरू करण्यात आलेला आहे किंवा झालेला आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 राहील. 2011 या वर्षापासून एस म्हणजेच ऑल इंडिया सर्वे ऑन हायर एज्युकेशन हा सुरू झालेला आहे. तर विद्यार्थ्यांनो आजची सुपर क्लास मला तर वाटते की आपल्या सर्वांना नक्कीच आवडलेली आहे आणि कारणास्तव त्या या सुपर क्लासला सोडण्यापूर्वी एक लाईक व एक कॉमेंट नक्कीच करायचा आहे. ई बुक आपल्याला नक्कीच घ्यायचं आहे. इतर कुठल्याही परीक्षेसाठी ते अतिशय महत्त्वाचे असणारे ई बुक असेल या कारणास्तव. तर मिळतो का स्पेशल आणि फ्रेश